brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. निलेश लंकेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी थेट विखे पाटलांवरती आरोप केलेत. आता हे आरोप काय आहेत आणि श्रीरामपूर जमीन प्रकरण नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. त्याचं झालं असं की निलेश लंकेंनी एक प्रेस बोलावली आणि सांगितलं की राज्य सरकारच्या शेती महामंडळाची आरेगाव माळ्यावरची 4000 एकर जमीन ही 49 वर्षांसाठी नूतनीकरणाच्या अधीन राहून हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव हा 31 डिसेंबर 2025च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत आणि पंकजा मुंडे यांची एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती. एका विमान इंधन निर्माण कंपनीसाठी या जमिनीची मागणी जी आहे ती करण्यात येत होती. ZR2 होल्डिंग कंपनीकडून ही मागणी जी आहे ती करण्यात आली होती. आता ही कंपनी का महत्त्वाची आहे किंवा या कंपनीवरून घोटाळ्याचे का आरोप केले जात आहेत आणि ही कंपनी नेमकी कोणाची आहे हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देव्यानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता निलेश लंकेंनी आरोप काय केलेला आहे या कंपनीबाबतचा ते आपण समजून घेतलेलं आहे. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही कंपनी जी आहे तीच खोटी कंपनी आहे, या कंपनीचे कुठलेही ठोस पुरावे नाहीयेत किंवा ही एक शेल कंपनी आहे असे आरोप निलेश लंकेंकडनं करण्यात आलेत. आता त्यांनी काय काय सांगितलंय आणि कोणाकोणाची नावं यामध्ये आहेत, तर विखे पाटलांचा कसा याच्यामध्ये संबंध आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत की निलेश लंकेंनी काय म्हटलेलं आहे. आता राज्य सरकारच्या शेती महामंडळाची आरेगाव माळ्यावरील 4000 एकर जमीन ही मागितली, त्यावर चर्चा झाली आणि त्यासाठी एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती. आता ZR2 होल्डिंग्स कंपनी ही कंपनी जी आहे त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते अबुधाबीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं ऑफिस हे मुंबईमध्ये आहे. जेम्स ऑल्सन नावाची एक व्यक्ती आहे, ती या कंपनीची संचालक आहे किंवा ओनर आहे असं याच्यामध्ये म्हटलं गेलंय. त्याच्यानंतर गुलचेम डिस्टिलर्स इंडिया लिमिटेड ही जी कंपनी होती भारतातली, जी गुजरात किंवा अहमदाबादची कंपनी होती, या कंपनीला ही जी मेन कंपनी आहे म्हणजे कुठली तर ZR2 होल्डिंग्स कंपनी, या कंपनीने गुलचेम डिस्टिलर्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे 61% शेअर्स जे आहेत ते त्यांनी घेतले आणि त्याचं नाव त्यांनी बदलून ZR2 बायो एनर्जी लिमिटेड असं ठेवलं. आता या कंपनीमध्ये कोणाकोणाचे शेअर्स आहेत तर मनीष रुपारेल, निर्मल शहा यांचे त्यांच्यामध्ये शेअर्स आहेत आणि जे सुरुवातीला ज्या कंपनीचं आपण नाव घेतलं की ZR2 होल्डिंग्स कंपनी जी आहे त्या कंपनीचे याच्यामध्ये मुख्य शेअर्स आहेत. ओके, आता याच्या पुढे निलेश लंकेंनी काय सांगितलं तर ZR2 बायो एनर्जी ही जी कंपनी आहे याच्यामध्ये संचालक पदावरती कोण आहे तर सुनील कालापुरे नावाची एक व्यक्ती आहे, ते इथे संचालक आहेत. आता हे नाव का महत्वाचं आहे याच्यामध्ये तर सुनील कालापुरे हे विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन वरती सुद्धा आहेत आणि जो साखर कारखाना आहे त्याच्याशी सुद्धा त्यांचे संबंध आहेत असं निलेश लंकेंकडनं म्हणण्यात आलंय. आता या फाउंडेशनचे सध्याचे चेअरमन कोण आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः तिथे आता चेअरमन आहेत. आता जिमी ऑल्सन आणि साखर कारखाने यांचा आपापसात काय संबंध आहे तर जिमी ऑल्सन हे प्रवरा साखर कारखान्याचे अनेक वर्षांपासून ते तिथलं काम बघतात असं निलेश लंके यांच्याकडनं सांगण्यात आलंय. तेच जिमी ऑल्सन हे प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड जी या ZR2 होल्डिंग्स कंपनीचा एक भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते सहभागी आहेत. आता हे प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड काय आहे तर ही एक कंपनी आहे आणि तिथे संचालक कोण कोण आहेत तर जिमी ऑल्सन, सुप्रिया विखे पाटील आणि अजित डोखणे म्हणजेच विखे पाटलांचे जावई. तशा आणि फक्त ही एकच कंपनी नाहीये तर ZR2 ग्रुप कडून असंख्य कंपन्या ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत. विविध कंपन्या त्यांच्या भारतामध्ये आहेत आणि ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत या सगळ्यांचे पत्ते म्हणजे बऱ्याचशा याच्यातल्या कंपन्यांचे पत्ते हे एकाच ॲड्रेसवरती आहेत. म्हणजे ह्यांचं जे रजिस्टर्ड ॲड्रेस आहे या सगळ्या कंपन्यांचा तो बऱ्यापैकी एकाच ऑफिसचा पत्ता आहे. त्यामुळे अशा प्रकारे सरकारची जमीन बळकावण्याचा प्लॅन आहे का या कंपनीचा असा आरोप निलेश लंकेंनी या सगळ्यामध्ये केलाय. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो विधानसभेत मांडलेला होता आणि त्यांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला होता. आता शेती महामंडळाच्या ज्या जमिनी आहेत त्या इतक्या इझिली तुम्ही हस्तांतरित करू शकत नाही,
त्या अर्थात त्या जमिनींचा वापर करण्यासाठी दिला जात होता, पण मधल्या काळामध्ये अशी सुद्धा मागणी झालेली होती की ही जी जमीन होती, जी साखर कारखान्यांसाठी म्हणून ज्या जमिनी बाजूला काढण्यात आलेल्या होत्या, त्यांचं आता काम जे आहे ते त्या कामासाठी वापरलं जात नाहीये, त्याच्यामुळे या जमिनी ज्या आहेत त्या त्यांच्या मूळ मालकांना म्हणजे शेतकऱ्यांना परत द्याव्यात अशी मागणी जी आहे ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच हा निर्णय जो आहे तो घेण्यात आला की 6,500 एकर साधारण जी जमीन आहे ती त्यांच्या मूळ मालकांना परत दिली जाणार आहे श्रीरामपूर भागातली, असं म्हणण्यात येत होतं. पण याच्यावरतीच विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा विधानसभेत असं म्हटलेलं होतं की याच्यातलीच 4,000 एकर जी जमीन आहे ती जमीन तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी म्हणजे एका प्रायव्हेट कंपनीला देण्याचा तुमचा प्लॅन आहे किंवा डाव आहे असं याच्यामध्ये दिसतंय आणि हे आरोप जे आहेत त्याच्यामध्ये करण्यात आलेले होते. याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा या जाग्यामध्ये करण्यात आलेली होती आणि निलेश लंकेंनी हाच मुद्दा आता पुन्हा एकदा लावून धरलेला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत, लोकांची नावं घेत, कंपन्यांची नावं घेत, त्यांच्या कुठे कुठे कशा इन्व्हेस्टमेंट्स आहेत हे सगळं सांगत त्यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली होती. त्याच्यामुळे श्रीरामपूर जमीन प्रकरण हे काय आहे हे आमचा आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता. निलेश लंकेंनी अर्थात दिलेली माहिती, त्याचबरोबर आम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये काही फोटोज आणि झुबा कॉर्प जी वेबसाईट आहे ज्याच्यावरनं तुम्ही कंपनी कोणाची आहे, त्याच्या कोण डिरेक्टर्स आहेत, कोण संचालक आहेत, हे सगळं तुम्हाला जिथे बघता येतं त्याचे सुद्धा काही स्क्रीनशॉट्स तुमच्यासाठी याच्यामध्ये जोडलेले आहेत. तुम्हाला एकंदरीत या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.